नमस्कार, मी हर्षद वैद्य, कॅमेरामन सतीश यांच्यासह हिंदुस्थान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपला स्पेशल सेगमेंट स्वयंसिद्ध उद्योजकांची यशोगाथा. या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत बोलायला आहेत डॉक्टर दीपक शिकारपूर सर. एक मेकॅनिकल इंजिनियर, त्या AI इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये त्यांचा प्रवास कसा झाला, वेगवेगळे टप्पे त्याच्यामध्ये आहेत आणि त्या सगळ्या टप्प्यांमध्ये त्यांना वेगवेगळी माणसं त्यांना कशी भेटत घेतली आणि त्याच्यामधनं ते कसे त्यांच्या अनुभवातनं त्यांनी हा संपूर्ण प्रवास त्यांनी सिद्ध केला आहे, ह्याच्याबद्दल आपण संपूर्ण त्यांच्याकडे जाणून घेऊया. तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. सर, सर्वप्रथम हिंदुस्थान पोस्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. सर, माझा पहिला प्रश्न, मेकॅनिकल इंजिनियरमध्ये तुम्ही झाल्यानंतर तुमच्या नोकरीचा प्रवास सुरू झाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॉम्प्युटर क्षेत्राकडे तुम्हाला वळावं लागलं. इथपासून आपण सुरू करू. ती गोष्ट कशी होती आणि कशा पद्धतीने ती गोष्ट सुरू झाली? मी इंजिनियर 40 वर्षापूर्वी झालो आणि त्या काळातलं म्हणजे जगच वेगळं होतं. म्हणजे 80च्या दशकामध्ये पूर्ण महाराष्ट्रात फक्त 8 इंजिनिअरिंग कॉलेजेस होते. आता पुण्यामध्येच किमान 31 खाजगी विद्यापीठं आणि अजून 70 कॉलेजेस आहेत. ही 40 वर्षात घडलेली घटना. पण त्या काळात असं नव्हतं. इंजिनियर होणं हे अवघड होतं. खूप कमी लोकांना ॲडमिशन्स मिळायच्या आणि मी ज्या कॉलेजमधनं इंजिनियर झालो तिथं 3च ब्रँचेस होत्या, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल. आणि ॲक्च्युली त्याच्या मागं पण एक थोडीशी गंमत आहे. मला ॲक्च्युली डॉक्टर व्हायचं होतं आणि मी मेडिकलला पण मला छान मार्क पडले होते आणि मी सोलापूरच्या वैशंपायन कॉलेजमध्ये काही दिवस गेलो पण होतो. मग तिथल्या डीननी मला बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही अंडर एज आहात 3 महिन्याने, तर तुम्ही 1 वर्षाने या. मग मी त्यांना म्हटलं मी 1 वर्ष काय करू? ते म्हणले काही करू नका किंवा BSc ला घ्या ॲडमिशन आणि 1 वर्षाने या. मी म्हटलं मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली आहे. मी तिकडे गेलो आणि हे करायचं कारण असं होतं की मी सांगलीला लहानपणी संघाने एक संस्कार शिबिर केलं होतं आणि मी साधारण एक 6वी-7वीत असताना त्या शिबिराला गेलो होतो. आणि तिथं जे आमचे प्रशिक्षक होते त्यांनी आमच्या मनात एक भावना बिंबवली होती की प्रत्येक माणूस राष्ट्रनिर्मिती करू शकतो. त्यासाठी तुम्हाला सैन्यात जॉईन करायची गरज नाही. तुम्ही जे काही करता त्याच्यात तुम्ही लोकांचं भलं करू शकता. मग मला लक्षात आलं की हे करायचं असेल तर डॉक्टर होणं बरं. कारण डॉक्टर जे असतात, मी बघितलं होतं त्यावेळेला की काही लोक काही पेशंटचा फुकट इलाज करायचे, काही लोकांना पैसे लावायचे. मग तुमच्या मनात आलं की आपण थोडंसं समाजकार्य करावं, तर ते तुम्ही मेडिकल प्रोफेशनमध्ये करू शकत होता. म्हणून मला डॉक्टर व्हायचं होतं. पण मी आता ते नाही मिळत ॲडमिशन म्हणून इंजिनियर झालो आणि मग मला टाटा ग्रुपमध्ये ब्रेक मिळाला. तो पण फार कमी लोकांना मिळाला होता, पण तो मला मिळाला आणि पुण्यात मग मी शिफ्ट झालो आणि तेव्हापासून पुणेकर झालो. पण कॉम्प्युटर प्रोग्रॅमर झालो त्याच्या मागे पण एक छोटीशी कहाणी आहे. त्या काळात टाटा ग्रुपनी बरोज नावाच्या एका अमेरिकन कंपनीचे कॉम्प्युटर्स इम्पोर्ट केले होते आणि त्याचा वापर सुरू झाला होता. म्हणजे आत्ता इतका मोठा नाही पण थोड्या प्रमाणात डेटा प्रोसेसिंग वगैरे होतं. आणि त्या काळात बरोच कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग शिकून अमेरिकेला जायचं लोन सुरू झालं होतं आणि त्याला बॉडी शॉपिंग म्हणत असत. म्हणजे ते फक्त सांगायचे की मी टाटा ग्रुपमध्ये 6 महिने प्रोग्रॅमर म्हणून काम केलं, तेवढ्या बेसिसवर त्यांना अमेरिकेत एक 30 पट पगाराची नोकरी मिळायची आणि मग ह्यालाच बॉडी शॉपिंग म्हणतात. म्हणजे इकडचा माणूस तिकडे जायचा. तर एक अशी गोष्ट घडली की एका आठवड्यात 20 लोक सोडून गेले. बापरे. टेल्कोमधनं, पुण्यामधनं. मग यांना रिप्लेस कसं करायचं? मग त्या काळच्या मॅनेजमेंटने डिसिजन घेतला की बाहेरनं लोक आणायला वेळ लागेल, तर आपल्याच इनहाऊस टाटा ग्रुपमधल्या लोकांना ऑपॉर्च्युनिटी देऊया, संधी देऊया आणि मग त्यांची ॲप्टिट्यूड टेस्ट घेऊन आपण त्यांना प्रोग्रॅमर करू शकतो. मग त्या प्रकरणातनं खूप लोकांनी अप्लाय केलं. त्यांनी 20 लोक सिलेक्ट केले, त्यात मी होतो आणि मी मेकॅनिकल इंजिनिअरचा कॉम्प्युटर प्रोग्रॅमर झालो आणि मग उत्कृष्ट प्रशिक्षण आम्हाला मिळालं आणि ते प्रोग्रॅमिंग झालं सुरू. सर, तुम्ही मगाशी आपण बोलत असताना सांगितलं की कॉम्प्युटर प्रोग्रामिंग शिकल्यानंतर तुम्हाला नंतर सेल्स ह्या डिपार्टमेंटकडे पण जायला लागलं आणि त्याच्यानंतर तुमचा जर्नी असा सुरू झाला की कॉम्प्युटर या क्षेत्राबद्दलचा लोकांचे समज, गैरसमज या सगळ्या क्षेत्राबद्दल सगळ्या गोष्टी तुम्हाला फेस होत गेल्या. तर हा प्रवास कसा सुरू झाला आणि ते समज, गैरसमज तुम्ही कशा पद्धतीने सोडवायला सुरुवात केली? मग आता आपण टप्प्याटप्प्याने येऊ. माझ्या आयुष्यात कॉम्प्युटर प्रोग्रॅमर हे सगळं चाललं होतं व्यवस्थित. मग तेवढ्या काळात आमच्या टाटा समूहात एका व्यक्तीची एंट्री झाली आणि ते होते रतन टाटा. मग रतन टाटा आमचे चेअरमन झाले आणि मग त्यांनी एक नवीन विचार आणला. ते अमेरिकेहून शिकून आले होते की इथं प्रत्येक जे कॉस्ट सेंटर डिपार्टमेंट आहे ते प्रॉफिट सेंटर होऊ शकतं का? नाहीतर लोक फक्त काम करायचे आणि त्यांच्यावर खर्च व्हायचा. मग आमचं डिपार्टमेंट कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग वगैरे करायचं. मग आमच्या डिपार्टमेंटमधल्या काही लोकांना वाटलं की आपण ट्राय करायला हरकत नाही.
मग हे करताना सेल्समनची गरज होती. मग आता हे सेल्समन कन्व्हेन्शनल सेल्समन नव्हते, म्हणजे सुटकेस सेल्समन ज्यांना तांत्रिक किंवा टेक्नॉलॉजीची पण माहिती पाहिजे होती. तर माझी 2-2.5 वर्ष झाली होती आणि त्या काळात मी MBA पण झालो होतो. म्हणजे त्या काळात टेल्कोनी एक IMDR नावाच्या संस्थेची टायअप केला होता आणि त्याचे डायरेक्टर शेजवलकर म्हणून एक होते, ते माझ्या वडिलांचे मित्र होते आणि त्यांनी मला प्रेरित केलं की तू शिक्षण थांबू नकोस, BE झालास ठीक आहे इंजिनियर, पण तू MBA पण हो. आणि त्या काळात MBA एक असं म्हणूया की इन थिंग होतं, खूप कमी MBA इन्स्टिट्यूट्स होत्या आणि टेल्को IMDR हे एक अतिशय चांगलं मॉडेल होतं की आठवड्यातनं 2 दिवस IMDRचे प्रोफेसर्स आमच्याकडे यायचे प्लॅन्टवर आणि आमची सुट्टी त्यावेळेला गुरुवारी असायची. तर गुरुवारी आम्ही IMDR मध्ये जायचो. अशी मी 3 वर्ष करून मी MBA झालो. म्हणजे त्याला MDBA ही डिग्री होती त्यांची. आता त्या डिग्रीच्या बेसिसवर आणि ती माझी मार्केटिंग आणि सेल्समध्ये होती म्हणून मला इथं लगेच माझं सिलेक्शन झालं की हा फक्त टेक्निकल इंजिनियर नाही आहे, याने MBA पण केलं आहे. आणि मग मी सेल्समन झालो आणि मग हे आपलं भारतीय कॉम्प्युटर प्रोग्रॅम्स अमेरिकन किंवा इतर देशातल्या लोकांना पटवणं की आम्ही हे काम करू शकतो. आणि त्या काळात भारतीय IT उद्योग हा अतिशय बाल्यावस्थेत होता. मग प्रदर्शनात जायचं, तिथं आपले स्टॉल्स टाकायचे आणि त्या काळात IT इंडस्ट्री पण खूप छोटी होती. मग त्या काळात आता जे सगळे खूप सुपरस्टार्स आपण बघतो, अजिम प्रेमजी किंवा नारायण मूर्ती, नरेंद्र निलकणी, हे सगळे मी त्या काळात त्यांच्याबरोबर आम्ही असे तू जसा बसलायस तसे आम्ही एकत्र बसायचो, गप्पा मारायचो. ते वेगळ्या कंपनीत होते, मी वेगळ्या कंपनीत होतो, पण आपण एकमेकांचे स्पर्धक होत अशी भावना नव्हती. आपला भारत देश मोठा झाला पाहिजे, आपल्या देशाला कंत्राटं मिळाली पाहिजेत, ही सगळ्यांच्या मनात भावना होती. सर, पण आता तुम्ही सांगितलं की आता या पद्धतीने विक्री या क्षेत्राकडे तुमची एंट्री झाली आणि त्या पद्धतीने तुम्ही करायला लागलात, पण त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण देशभर फिरायला लागला, संपूर्ण जगामध्ये तुम्ही फिरलात. पण तुम्ही मगाशी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये किंवा इनफॅक्ट भारतामध्ये त्यावेळेला या कॉम्प्युटर क्षेत्राबद्दल खूप गैरसमज होते. तर ते कशा पद्धतीने ते होते आणि कशा पद्धतीने तुम्ही जे त्याच्याबद्दल लोकांना जागृत करत गेलात, शिक्षण करत गेलात? हा एक चांगला प्रश्न आहे, कारण 80च्या दशकात अजून एक घडलं होतं की अगदी हळूहळू लोकांना कळत होतं की एक कॉम्प्युटर नावाचं एक यंत्र आलंय. काही लोकांना वाटायचं की हा एक जादूचा प्रयोग आहे, पण एकदम काहीतरी येतं आणि मग काहीतरी होतं. आणि एक दिवस मी टेल्कोमध्ये कॉम्प्युटर सेंटरमध्ये रात्री एका कामाला गेलो होतो आणि पहाटे 3ला ते काम संपलं आणि माझ्याबरोबर एक कॉम्प्युटर ऑपरेटर होता. आता आम्हाला दोघांनाही 3 तास काही काम नव्हतं. आम्हाला 2 पर्याय होते की झोप काढायची किंवा मग काहीतरी गप्पा मारायच्या. बरोबर. मग त्या माणसाने मला विचारलं की दीपक, मी ऑपरेटर म्हणून काम करतो, मी इथं फक्त टेप लावतो, काढतो, प्रिंटआउट काढतो, पण आत काय चालतंय आम्हाला काहीच माहिती नाही. आणि त्याची जी सगळी मॅन्युअल्स आहेत ती सगळी इंग्लिशमध्ये आहेत, आम्हाला इंग्लिश पण येत नाही. तर मग काय सांगतो का जरा थोडा. मग मी त्याला 2 तास लेक्चर दिलं सोप्या भाषेत की मराठीमध्ये, आणि ते सुद्धा की कॉम्प्युटर म्हणजे काय, हार्डवेअर म्हणजे काय, सॉफ्टवेअर म्हणजे काय, अमुक काय तमुक काय. मग त्याला ते आवडलं खूप, असं असावं, कारण तो 15 दिवसांनी अजून 4 लोक घेऊन आला. आता ते मला सांगितलं ते ह्याला पण सांगा. मग हळूहळू लोकांना कळायला लागलं की एक कॉम्प्युटर इंजिनियर आहे ज्याला मराठी चांगलं येतं आणि तो मराठीमध्ये या गोष्टी सांगू शकतो. मग माझ्या पुण्याबाहेर प्रवास सुरू झाला. हे सगळं वर्ड ऑफ माउथनी चाललं होतं आणि माझी काही कंपनी नव्हती, मला ह्याच्यातनं पैसे मिळवायचे नव्हते, फक्त मला लोकांना साक्षर करायचं होतं. आणि त्याची गरज होती की तंत्रज्ञान वाढत होतं, त्याच्यात मला करिअर्स दिसत होती, पण लोक शिकत नव्हते, कारण त्यांना कोणी सांगणारच नव्हतं. आणि ही त्याला फ्युचर विजन म्हणतात की उद्याची दृष्टी जर तुम्ही आत्ता लोकांना सांगितली आणि त्यांच्या भाषेत की जी समजावता येते तर लोक तुमचा विचार करतात. मग अशी मी खूप लेक्चर्स दिली, छोट्या छोट्या प्रमाणात दिली, काही संस्थांमध्ये गेलो, काही शाळांमध्ये गेलो, आणि हे मी सगळं पदरमोड करून करत होतो, त्यामुळे त्यांना पण फायदा होता ना. बरोबर. पैसे नाही द्यायचे. एक्झॅक्टली. आणि मी काही कुठला असा ब्रँड प्रमोट करत नव्हतो किंवा असं पण नव्हतं करत, जे सत्य आहे ते सांगत होतो. मग त्यातनंच वर्तमानपत्रातले लेख सुरू झाले, मग पुस्तकं सुरू झाली. आता माझं लवकरच 63वं पुस्तक प्रकाशित होईल. तर हा सगळा प्रवास आहे. आणि मग हे साक्षरता प्रसारक हे आता मला मिळालेलं नाव आहे. ओके सर, पण ह्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की याच्यावरती तुम्ही काम करत असताना तुम्हाला त्यावेळेचे भारताचे IT मिनिस्टर प्रमोद महाजन यांच्यासोबत सुद्धा काम करायला संधी मिळाली. तो किस्सा कशा पद्धतीने झाला, ते कशा पद्धतीने तुम्हाला काम करायला मिळालं आणि नेमकं ते काम काय होतं आणि त्या पद्धतीने तुम्ही कसं काम केलं आणि कशा पद्धतीने काम केलं? तर प्रमोद महाजन हे आपल्या देशातले पहिले IT मिनिस्टर. त्याच्या आधी IT मिनिस्टर अशी संज्ञाच नव्हती. म्हणजे आपल्याकडे होम मिनिस्टर म्हणजे गृहमंत्री असत, वित्तमंत्री असत, पण माहिती तंत्रज्ञान मंत्री हा कन्सेप्ट NDA 1 मध्ये आला
बरोबर. ज्या काळात वाजपेयीजी पंतप्रधान होते आणि प्रमोद महाजन हे आपल्या देशातले पहिले IT मिनिस्टर. हम्म. मग नंतर अनेक लोक झाले. मग त्या काळात काही लोकांनी माझं नाव त्यांना सुचवलं हम्म. आणि एक मोठी टीम होती. त्याच्यामध्ये अनेक कायदे पंडित होते, काही तंत्रज्ञ होते आणि मी कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेशी निगडीत होतो. आणि मग IT बिल 2000 हा एक प्रोजेक्ट होता. हम्म. म्हणजे आपल्या देशात आता आपण डिजिटल इंडिया वगैरे बघतो, पण त्याची पायाभरणी ही वाजपेयी सरकारमध्ये 99 साली झाली. हम्म. IT बिल 2000 म्हणजे भारतात सायबर कायदे आले, काय वैध आहे काय अवैध आहे, अनेक गोष्टी त्याच्यात होत्या आणि त्याचं ड्राफ्टिंग करण्याची मसुद्याची जी एक कमिटी होती त्याच्यात मी एक सभासद म्हणून होतो. त्या काळात मी प्रमोदजींना अनेक वेळा भेटलो आणि आमचं चाललं होतं. पण एक दिवस मला प्रकाश जावडेकरांचा फोन आला की दीपक तुला ट्रेनिंगला जायचंय नागपूरला. आणि मग रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानने पण मला नंतर संपर्क केला. बरोबर. आणि मी कळलं कुणाला ट्रेन करायचंय, तर त्यांनी सांगितलं राजकारण्यांना. बापरे. मला हे कळलं नाही हे काय. मग मी तिथं गेलो तर पहिलं ट्रेनिंग होतं नागपूरला. तर मला अजूनही आठवतं तिथं खूप असे प्रतिथयश नेते समोर बसले होते आणि त्यांना IT म्हणजे काय, IT पार्क म्हणजे काय आणि ह्याचं फ्युचर विजन काय आणि तुमच्या भागात हे IT पार्क आलं तर फायदे काय, असं मी 1 तासाचं त्यांना मराठीत लेक्चर द्यायचो. मग नंतर मला प्रमोदजी कुठेतरी भेटले. मग मी त्यांना विचारलं की हे तुम्ही मला का करायला सांगताय. मग त्यांनी सांगितलं असं आहे की एक प्रतिथयश नेते वाजपेयीजींना भेटले आणि म्हणाले की त्या काळात हे STPI सुरू झालं होतं आणि IT पार्क्स सगळीकडे येत होती. तर हे राजकारणी गेले आणि म्हणाले की माझ्या मतदारसंघात मला IT पार्क पाहिजे, तर तुम्ही IT पार्क द्या. मग वाजपेयीजी म्हणाले की IT पार्क तुम्ही प्रमोदजींकडे जा. बरोबर. मग हे प्रमोदजींना भेटले. मग प्रमोदजींना ते म्हणाले की मला माझ्या मतदारसंघात IT पार्क पाहिजे. मग प्रमोदजी म्हणाले कशाला पाहिजे. ते म्हणाले नाही आमच्या भागात खूप ठिकाणी गार्डन रिझर्वेशन आहे, तर त्या पार्कमध्ये तुम्ही कुठेतरी IT पार्क करा. बापरे. मग तेव्हा त्यांच्या डोक्यात ट्यूब पेटली की ह्या लोकांना साक्षर करायची गरज आहे. IT पार्क आणि नॉर्मल पार्क ह्याच्यात फरक आहे. मग हे सगळं सांगण्यासाठी म्हणून मी खूप प्रकारे आणि खूप स्तरावर प्रसार केला. अनेक वेळा सरकारी अधिकाऱ्यांना पण सांगायची गरज होती की ते जे करतायत. आणि त्याच काळात चंद्राबाबू नायडूंनी E-गव्हर्नन्स जोरदार सुरू केलं होतं आंध्र प्रदेशमध्ये. मग मी त्याच्यात एक पुस्तक पण लिहिलं होतं E-गव्हर्नन्सचे फायदे काय आहेत ते. आणि ते पण त्या काळात लोकप्रिय झालं होतं. ते अनेक लोकांनी सरकारी अधिकाऱ्यांना गिफ्ट दिलं. दिवाळीची गिफ्ट म्हणजे हे पुस्तक. ओके. मग त्या अधिकाऱ्यांना कळायला लागलं की हे E-गव्हर्नन्स किंवा डिजिटल गव्हर्नन्सचं फायदे काय आहेत. आणि हे मी सांगतोय तुला 25 वर्षापूर्वी. आता हे सांगायची गरज नाही. पण 25 वर्षापूर्वी सर्व स्तरावर प्रबोधन करणं हे अतिशय महत्वाचं होतं. आणि ते न्यूट्रली आर्थिक लाभाच्या पलीकडे जाऊन सांगणारी खूप कमी लोक होती. बरोबर. म्हणजे एक व्यक्ती होती ती दुर्दैवाने आज नाहीये, देवांग मेहता म्हणून होते. ते नॅस्कॉम तर्फे लॉबिंग करायचे. त्यांचं म्हणणं होतं की रोटी कपडा मकान बिजली और बँडविड्थ. हे 98 साली त्यांनी स्लोगन दिली होती. बापरे. रोटी कपडा मकान होतं, पण आता पुढं काय बिजली और बँडविड्थ. हे दोन्ही महत्वाचे आहेत ना. आणि त्या काळात N. विठ्ठल म्हणून एक STPI चे पहिले चेअरमन होते. त्यांनी हे सगळं ओळखलं. आणि हे असे अनेक लोक आहेत की ज्यांच्यामुळं आपल्या देशात जे आता आपण डिजिटल इंडिया बघतो ते शक्य झालं. आणि त्या काळात तर सर्व पाश्चिमात्य देश आपल्या खूप पुढे होते. मला अजूनही आठवतं की आम्ही पहिल्यांदा जर्मनीला गेलो होतो हॅनोव्हरला. तिथं सगळेजण नारायण मूर्तीनं मिस्टर मर्फी म्हणायचे. ओके. माझं आडनाव तर खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. मग मूर्तीला तर ते मर्फी म्हणायचे. आणि त्याच्यात एक छोटीशी गंमत सांगतो की माझं नाव दीपक शिकारपूर आहे. मग त्याचा मी शॉर्ट फॉर्म केला डीपसिक. ओके. आणि नंतर मला लक्षात आलं की ह्या नावाने कोणीतरी एक AI टूल काढलंय, जसं चॅट जीपीटी आहे तसं. एक चायनीज टूल आहे त्याचं नाव डीपसिक. ते माझ्या नावाचा शॉर्ट फॉर्म येतो. पण ते त्यावेळेला मला कळलं नव्हतं. पण खूप लोक मला डीच म्हणायचे फक्त. ओके. मिस्टर डी. ते दीपक शिकारपूर वगैरे खूप कॉम्प्लिकेटेड आहे ना. मिस्टर डी वगैरे असं ते आपल्याविषयी त्यांना खूप कमी माहिती होती. आणि आपल्याला महत्व नव्हतं. बरोबर. हे इंडियन लोक म्हणजे काय काहीच नाही ना. आता असं आहे की कुठलाही इंडियन माणूस असल्याशिवाय कुठलाही उद्योग चालू होऊ शकत. बरोबर. हे आपण खूप मोठं अचीव्ह केलेलं आहे. बरोबर. सो आता तुम्ही एवढी नावं सांगतायत, आज तुम्ही एवढ्या सगळ्या प्रवासाबद्दल सांगताय, कशा पद्धतीने गोष्टी तुम्ही पुढे पुढे जात गेल्यात. तर आता आम्हाला ह्या जर्नी जाणून घ्यायला खूप आवडेल की कशा पद्धतीने भारतामध्ये एकूणच कॉम्प्युटरबद्दल तुम्ही सांगितलंच गोष्टी, पण जेव्हा इंटरनेट युग सुरू झालं तेव्हा ते कशा पद्धतीने पुढे येत गेलं. कारण तुम्ही त्या संपूर्ण प्रवासामध्ये लोकांना प्रशिक्षण पण देत होतात, लोक त्या संपूर्ण गोष्टींमध्ये पण तुम्ही होतात.
तर कशा पद्धतीने हा प्रवास होत गेला आणि आज आपण AI पर्यंत पोहोचलो आहोत. AI पर्यंत आपण नंतर बोलूच ह्याच्याबद्दल. पण हा प्रवास कसा होत गेला, कशा स्थित्यंतर भारतामध्ये होत गेले? साधारण एक 99-2000 2000च्या काळामध्ये Y2K एक मोठं समस्या होती. ते निराकरण करण्यासाठी खूप लोकांनी कामं केली. त्याच्यात करिअर्स पण झाली सुरू. आणि मग नंतर वारं आलं की लोकांना एकमेकांशी संवाद कसा साधायचा. आणि त्या काळात लोकांच्याकडे मोबाईल फोन्स पण होते. ओके. पण ते डंब फोन्स होते. त्यांनी फक्त लोकांना संपर्क करता येत होता. आजकालचे स्मार्टफोन नव्हते. आणि जर इंटरनेट वापरायचं असेल तर तुम्हाला कॉम्प्युटर लागायचा. मग तुम्हाला जर तुम्ही कुठल्या मोठ्या ऑफिसमध्ये असाल तर तुम्हाला चांगली बँडविड्थ मिळायची. घरी आलं की बंद. कारण त्या काळात डायल-अप मोडेम्स म्हणून असायचे. म्हणजे तुमच्या जो घरी मोबाईल नसताना प्रत्येकाच्या घरी रेग्युलर लँडलाईन फोन होता. लँडलाईन फोनला एक मोडेम नावाचं डिव्हाइस अटॅच करायचं आणि मग अतिशय जुजबी बँडविड्थ मिळायची. आणि त्यातनं तुम्ही फक्त ईमेल पाठवणं आणि रिसिव्ह करणं एवढंच काम करू शकत होता. ही परिस्थिती 20-22 वर्षापूर्वी होती. मग नंतर बऱ्याच गोष्टी बदलत गेल्या. 2G आलं, मग 3G आलं, मग नंतर मोबाईलमध्येच इंटरनेट आलं आणि त्यांनी खरी क्रांती सुरू झाली. आता अशी परिस्थिती आहे की मोबाईलमध्ये तुम्ही 60 ते 70% गोष्टी करू शकता. त्यासाठी तुम्हाला ऍक्च्युअल लॅपटॉप आणि मोठ्या कॉम्प्युटरची गरजच नाही. बरोबर. आणि मोबाईलची क्षमता पण वाढत चाललेली आहे. त्यामुळं हे अतिशय वेगानं होत गेलं. आणि आता मला तुला सांगायला आनंद वाटतो की आपण जगामध्ये वायरलेस युजेजमध्ये जगात क्रमांक 1 आहोत. अमेरिका आणि चीनच्या पण पुढे आहोत. आणि या डिजिटल इंडिया तळागाळापर्यंत झिरपलेला आहे. अतिशय ते वेगानं घडलं. मी तुला एक गंमत सांगतो. आता गणेशोत्सव पुढच्या 2 महिन्यात सुरू होईल. पण मागच्या वर्षीच्या गणेशोत्सवात मी एक परदेशी शिष्टमंडळ घेऊन आमचे पुण्यातले गणपती दाखवायला त्यांना फिरत होतो. मग ते 5 गणपती झाल्यानंतर जेवायला त्यांना घेऊन जाणार होतो. तर मध्ये एक पेरूवाला भेटला. ओके. मग मी त्याला म्हटलं हे आपण खाऊया म्हणून. मग आम्ही पेरू खाल्ले. मग त्याला पेमेंट कसं करायचं त्यांनी QR कोड काढला. अरे वा. तो माझे बरोबरचे जे शिष्टमंडळातले काही जपानी होते, काही कोरियन होते, काही ते लोक थक्क झाले. ते मला म्हणाले जगामध्ये असा कुठलाही देश नाहीये जिथं असं डिजिटल टेक्नॉलॉजी ह्या स्तरापर्यंत गेलेली आहे. आणि आता तर एवढं छान आहे की आपण लॉकडाऊन नंतर म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये डिजिटल पेमेंट इतकं पॉप्युलर झालं. आपल्याकडे नोटबंदी झाली, त्याच्यावर टीका झाली. पण त्यामुळे डिजिटल टेक्नॉलॉजी एवढ्या कुठं गेली. भीम ॲप किंवा UPI वगैरे जे आहे ना, तर आपला देश आता अनेक देशांना ते तंत्रज्ञान एक्सपोर्ट करतोय. बरोबर. हो. पूर्वी असं म्हणायचे की भारतीय लोकांच्याकडे प्रॉडक्ट्स होत नाहीत. आता असं नाही राहिलेलं. आपली टेक्नॉलॉजी अनेक देशांनी वापरायला सुरुवात केली. त्यांचा देश डिजिटल करायला. हे मोठं यश आहे. सर, आता तुम्ही या सगळ्या प्रवास आपण आता सगळं हे करतोय, हा तुमची झाली सगळी बाजू व्यावसायिक किंवा ह्या सगळ्याबद्दलची बाजू झाली. पण नंतर तुम्ही लोकांना करिअर मार्गदर्शन किंवा या सगळ्याबद्दल तुम्ही मार्गदर्शन सुरू केलं. ह्या प्रवासाकडे जाण्याच्या आधी तुम्ही आम्हाला मगाशी सांगताना नारायण मूर्तींबद्दलचा एक किस्सा सांगितला होता. तर तो किस्साने आपण सुरुवात करू. आणि त्याच्याने तुम्ही म्हटलं की ते एक माझं कारण होतं की ज्या मी जॉब सोडून माझं संपूर्ण हे सगळं सेट करून मी या क्षेत्राकडे पूर्ण वेळ देऊ शकलो. तर हे कारण कसं घडलं? कारण असं वगैरे काही नाही. मी तुम्हाला सांगितलं ना की त्या काळात IT इंडस्ट्री छोटी होती. त्यामुळे सगळे लोक सगळ्यांना ओळखायचे. तर मी नारायण मूर्तींच्या संपर्कात आलो. आम्ही अनेक वेळा भेटलो. मी त्यांच्या जयनगर ऑफिसमध्ये पण जेव्हा इन्फोसिस अगदी छोटी होती तेव्हा त्यांना प्रेझेंटेशन द्यायला गेलो. आणि अजून एक होतं, मी त्यावेळेला टेल्कोत नोकरी करायचो आणि सुधा मूर्तींनी पण टेल्कोत करिअर केलं होतं. बरोबर. तेव्हा नारायण मूर्तींना टेल्को बद्दल थोडंफार आकर्षण होतं. आणि आमचं शिकारपूर, आम्ही ऍक्च्युली कर्नाटकी लोक, आमचं जे नेटिव्ह प्लेस आहे ते म्हैसूर जवळ आहे. शिकारपूर नावाचं गाव आहे. तर ते नारायण मूर्तींना माहिती होतं. त्यामुळे त्यांना असं वाटायचं की हा आपल्या गावाला माणूस आहे. त्यामुळे ते अनेक वेळा माझ्याशी कानडीत बोलले, पण मला काही कळायचं नाही. मी त्यांना सांगायचो ननगा कर्नाटक वत्तीला, एवढं मला माहिती होतं फक्त. तर एक दिवस मला एक लखोटा आला की नारायण मूर्तींचं पर्सनल पत्र होतं की मी माझी कंपनी पब्लिक नेणार आहे, पण त्याआधी फ्रेंड्स अँड रिलेटिव्हजना मी काही शेअर ऑफर करतोय, तर तुला ऑफर करतो. मग ते मला आठवतं की 10 रुपयात मी इन्फोसिसचे शेअर प्री IPO घेतले आणि मी विसरून गेलो. कारण मी काय शेअर मार्केट मधला प्लेअर नाहीये. आणि मी काय ते नंतर त्याचे सारखे राईट्स बोनस येत गेले. सडनली माझ्या वडिलांनी मला सांगितलं 99 साली की याची व्हॅल्यू खूप झालेली आता. मग मी आता विचार केला की हे जर असेल तर मग आपण आता आयुष्यात काही रिस्क घ्यायला काही हरकत नाही. बरोबर. मग मी नोकरी सोडली. आणि माझ्या मागं मी त्याला नारायण कृपाच म्हणतो की माझ्याकडे बॅकअप होतं. मी एक गोष्ट चांगली केली होती, मी एकही शेअर विकला नव्हता. ते सगळे अक्युमुलेट करत गेलो होतो.
तर म्हणून मी त्याला नारायण कृपा म्हणतो. आणि आता मला रिसेंटली 6 महिन्यापूर्वी नारायण मूर्ती पुण्यात पण भेटले होते आणि मग ते मला म्हणाले की तू तसेच त्यावेळेला ठेवले असतेस तर आता त्याची व्हॅल्यू काहीतरी 15 कोटी वगैरे झाली असते. बापरे. तर मी तशी एक्झॅक्टली नाही झालं, पण आता तुम्ही इथं बसला, इथं जो माझा फ्लॅट आहे तो सगळा इन्फोसिसच्या शेअरवर घेतलेला आहे. वा. आणि तरी सुद्धा माझ्याकडे अजूनही इन्फोसिस शेअर आहे. अरे वा. तर हे मी ठीक आहे त्या काळात घेतलेला एक योग्य निर्णय होता असं मी समजू शकतो. येस सर. ह्याच्यानंतर तुम्ही आता करिअर मार्गदर्शनाकडे पण वळलेला आहात. लोकांना करिअर बद्दल पण मार्गदर्शन करतात. लोकांना कशा पद्धतीने जे ज्यांना काही समजत नाही किंवा जे गोंधळलेले असतात ते बरेच तुमच्याकडे येतात आणि तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता आणि त्यांना वेगळ्या त्यांना करिअरमध्ये त्यांना ग्रोथ करतात. तर तो कसा किस्सा सुरू झाला आणि कशा पद्धतीने याची सुरुवात झाली? तो किस्सा पण अपघातानेच सुरू झाला. आता आपण जिथं बसलोय तिथं जवळ एक चित्रपटगृह आहे सिटी प्राईड म्हणून. हा. तर ते अगदी जवळ असल्यामुळं मला लहानपणापासून सिनेमे बघायला आवडायचं. मी बरेच सिनेमे बघतो. तर आणि जनरली मी मॉर्निंग शोज बघतो सकाळी जाऊन. तिथं गर्दी कमी असते आणि तिकिटाचे दर पण कमी असतात आणि तो एक फायदा. तर मी एकदा पिक्चर बघत होतो आणि मला इंटरव्हलला तिथल्या डोअर किपरनी सांगितलं की हा शो संपल्यावर खाली येऊन भेटा आमच्या मॅनेजरना, त्याला तुमच्याशी बोलायचं. मग मी तो शो संपल्यावर गेलो. मग तिथं त्यांचे मालक पण होते, ते पण माझ्या ओळखीचे होते. त्यांनी मला सांगितलं की आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. म्हटलं काय? तर त्यांच्या कॉफी शॉपमध्ये एक माणूस सकाळी 10 वाजता यायचा आणि तो त्या लॅपटॉप उघडायचा आणि अगदी कमीत कमी गोष्टी ऑर्डर करायचा, पण पिक्चर एकही नाही बघायचं. ओके. मग तो ऑफिसमध्ये बसल्यासारखा 10 ते 4 तिथं बसायचा. तर ते काय सिटी प्राईड मल्टिप्लेक्स आहे, ते काय कॉफी शॉप नाही. बरोबर. त्यामुळे त्यांना ते ऑड वाटलं आणि त्याला काही विचारलं की तो व्यवस्थित उत्तर द्यायचं नाही. आणि तुम्ही काय आहे की तुम्ही त्याला प्रिव्हेंट पण करू शकत नाही. मग ते मला म्हणाले बहुतेक तुमच्या जमातीचा दिसतोय, त्यामुळे तू जरा बोल त्यांच्याशी. ओके. मग मी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांनी मला पण उडवाडवीची उत्तर दिली. मग मी त्याला थोडा खाक्या दाखवला की हे बघ, तू जे करतोयस ना ते मला तर वाटतंय की तू सायबर गुन्हेगार आहेस, कारण तुझी सगळी मोडस ऑपरेंड्री ही सायबर क्रिमिनलची. तू दुसऱ्या ठिकाणी जातोस, तिकडचं वायफाय वापरतोस आणि जे काम करायला पाहिजे ते त्यांच्या विशिष्ट काहीतरी वेगळं करतोस. तर काय आहे? आणि तू जर काही अवैध करत नसशील तर तू काय करतोयस ते सांग ना मला. बरोबर. मग त्यांनी शेवटी कबूल केलं की त्याची नोकरी गेली होती. ओके. आणि त्याचा अगदी तो तरुण होता, त्याचं नुकतंच लग्न झालं होतं, घरी आई होती. आणि मग तो म्हणाला की सर मला घरी सांगता येत नाही की माझी नोकरी गेली, कारण ते एकदम हाय दुःख होईल. मग मी घरातनं बाहेर पडतो, ऑफिसला जातो आणि इथं येऊन बसतो आणि परत ऑफिसच्या वेळेला परत जातो. त्यांना असं वाटतं की माझं काम सुरू आहे. मग मी म्हटलं की तू करतोस काय? तर तो म्हणाला मी फक्त जॉब शोधतो. ओके. मग मी म्हटलं काय प्रॉब्लेम आहे? मग त्याची मी एज्युकेशन क्वालिफिकेशन बघितली आणि त्याचा प्रॉब्लेम असा होता की त्याचा जॉब गेला होता तेव्हा त्याचा पगार 30,000, हे 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि तो 40 आणि 50 नोकऱ्या बघत होता. मग तिथं त्याचं फिटमेंट होत नव्हतं. ओके. मग मी त्याला म्हटलं तू असं का करतोयस? तुझी आता गरज काहीतरी करून नोकरी मिळवणे ही आहे, पगार हा नंतरचा भाग आहे. मग तो मला म्हणाला की सर आता मला 35,000ची ऑफर आहे. मग मी म्हटलं आत्ताच्या आत्ता ऍक्सेप्ट कर आणि उद्यापासून जा अशी ऍक्सेप्ट कर. मग त्यांनी ते केलं आणि त्याशिवाय मी सोडलं नाही त्याला. मग ही घटना घडली. मग 2 महिन्यांनी मी फॉर अ चेंज संध्याकाळी पिक्चर बघत होतो आणि मी पॉपकॉर्न आणि कॉफीच्या लाईनमध्ये उभा होतो. तर एक बाई माझ्या पाया पडल्या. मला एकदम कळलं नाही की खाली झुरळे का काय, कारण माझ्या पाया पडायला मी काय बाबा नाही, गुरु नाही, असं कोणी उठसूट कोणी पाया पडत नाही कोणाच्या. एक्झॅक्टली. आणि अनोळखी बाई येऊन पडते, मला ते आश्चर्य वाटलं. मग मी बघितलं तर तो माणूस पण त्यांच्या बाईंबरोबर होता. मग नंतर थोड्या वेळाने तो चहा प्यायला गेला. मग त्या बाईंनी मला सांगितलं की तुम्हीच दीपक शिकारपूर ना? म्हटलं हो. तुम्ही जर त्यावेळेला आमच्या यांना भेटला नसतात तर ते त्या दिवशी सुसाईड करणार होते. बापरे. मग माझ्या एकदम माझ्या अंगावर शहारे आले आणि मला एकदम लक्षात आलं की आपण जे काय अनावधानाने किंवा अपघाताने केलं त्याची सामाजिक गरज खूप आहे. म्हणजे लोकांना कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी करिअर वगैरे ठीक आहे, पण करिअरमध्ये समस्याग्रस्त पण लोक खूप आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करणारी अशी सरकारी यंत्रणा तर नाहीच आहे, पण अशी न्यूट्रल यंत्रणा पण नाही आहे. आणि जे लोक आहेत ते फक्त कमर्शियल पद्धतीनं काम करतात. म्हणजे कुठला तरी कोर्स विकायचा किंवा कुठेतरी प्लेसमेंट एजन्सी म्हणून पैसे घ्यायचे आणि करायचं. बरोबर. मग मी ठरवलं की आपण इंडिव्हिज्युअली याच्यावर काम करायचं. मग मी itcareercounseling.com नावाचं एक डोमेन नेम बुक केलं आणि मग हळूहळू लोकांना ते कळायला लागलं की असं काहीतरी आहे. मग मला जगभरातनं लोक ईमेल करतात, त्यांचे करिअर प्रॉब्लेम सांगतात. गरज पडली तर मी ईमेलवरच संपवतो किंवा मग व्हिडिओ कॉल्स घेतो. आता तर झूम कॉल पण करता येतात.
आणि पुण्यात असतील तर मी त्यांना काउन्सिलिंग सेशनला बोलवतो आणि मग माझ्या पद्धतीनं त्यांना सांगायचा प्रयत्न करतो, माझ्या अनुभवाचा त्यांना फायदा करून देतो. बरोबर. आणि हे मी सगळं पैसे न घेता करतो, कारण ह्याच्यात पैसे मिळवणं हा हेतूच नाही, कुणाचं तरी आयुष्य घडवणं हा हेतू. बरोबर. आणि मी आता शेकडो लोकांना त्यामुळं मार्गाला लावलं. म्हणजे त्याच्यात अजून एक तुला किस्सा सांगतो. तो लॉकडाऊनच्या काळात घडला. म्हणजे लॉकडाऊनच्या काळात बऱ्याचशा गोष्टी बंद होत्या, पण इथे एक DP रोड म्हणून जागा आहे, तिथं मी सकाळी वॉकला जायचं. आणि ते तसं 100% लिगल नव्हतं, पण रस्त्यावर चालण्याला त्यावेळेला परवानगी होती. आणि तसे माझ्यासारखे अनेक लोक चालायचे. तिथं मला एक आजी आजोबा एकदा भेटले आणि त्यांनी माझी ओळख काढली आणि मला म्हणाले की आम्हाला एक प्रॉब्लेम आहे, तुम्ही जरा सॉल्व्ह करा. मग मला लक्षात आलं की काय प्रॉब्लेम आहे. तर त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडं त्यांचा मुलगा आणि सून हे पण वर्क फ्रॉम होम करत एका घरात ते सगळे राहायचे. आणि मग ते म्हणाले की मग त्या बाई म्हणाल्या की आमची सून आहे ना, ती माझ्याकडे लक्ष देत नाही. मी तिला सांगितलं चहा दे, तर ती कधी कधी देते आणि कधी कधी उत्तर देते, तुमच्या मुलाला पण सांगा ना, तो पण काम करतो. आणि मग एकदा काल असे ती म्हणाली की तुमच्या मुलापेक्षा माझा पगार जास्त आहे, तर निदान त्याला काम तरी करायला लावा ना. तर त्यांचा इगो हट झाला त्यामुळे. बरोबर. एकदम पगारावर गोष्टी आल्यावर. मग मी म्हटलं मग मी काय करू आता याच्यात, हा तुमचा कौटुंबिक समस्या आहे. बरोबर. ती म्हणली नाही, काहीतरी करा की माझ्या मुलाचा पगार बायकोपेक्षा जास्त होईल. म्हटलं मी काय करणार. म्हटलं त्याला मी सांगू शकतो काय करायचं. मग मी म्हटलं ठीक आहे, मी काही कौटुंबिक काउन्सिलिंग करत नाही, पण तुमच्या मुलाला आणि सुनेला वेगवेगळं पाठवा माझ्याकडे, एकत्र नका पाठवू. मग त्या दोघांना मी वेगवेगळं भेटलो. मग मुलाला मी सांगितलं की हे बघ, तुला स्किलिंगची गरज आहे. मग तो काय करत होता त्याच्यात मी काय त्याला एक्स्ट्रा स्किल्स कशी करायची, कुठले कोर्स करायचे, कुठले ऑनलाईन पर्याय आहे, ते सगळं सांगितलं. आणि त्याला एक फॉरेन लँग्वेज पण शिकवायला लावली. मग त्याला सांगितलं की तू ह्याच्यावर वेळ घालव आणि हे रोज 3-4 तास हे कर, मग तुझा फायदा होईल. बरोबर. आणि त्या मुलीला असं सांगितलं की तुझं आता आयुष्य करायचं ध्येय काय, ठीक आहे आता तू नोकरी करतेस, मग तुम्ही काय फॅमिली वाढवणार आहात का. ती म्हणली हो नक्कीच. म्हटलं मग तुला वेगळं राहायचंय का जॉईंट फॅमिलीत राहायचं, म्हणजे सासू सासऱ्यांना बरोबर राहायचंय का वेगळं राहायचंय. मग ती म्हणली नाही, आम्हाला त्यांच्या बरोबर राहायचंय, कारण उद्या मुलं झाली की मग ते सोपं होतं. मी म्हटलं हे बघ, असं जर असेल तर मग तुला तुझा स्वभाव बदलायला लागेल. बरोबर. ते तुझ्या आई वडिलांसारखेच आहे, तर तू त्याला त्यांना आदर द्यायला लागेल आणि थोडा स्वतःचं कामातनं तू काहीतरी वेळ काढायला लागेल, त्यांच्यासाठी म्हणून तुला वेळ द्यायला लागेल. तू कसं करायचं ते बघ. त्यांना दिवसातनं चहा बघ, काय 4 गोष्टी व्यवस्थित बोल, त्यांच्या वाढदिवसाला त्यांना बाहेर जेवायला घेऊन जा, सिनेमा दाखव कधीतरी. असं करून तू त्यांना असं दाखव की तू त्यांच्या मुलीसारखीच आहेस. पण असे उडवाउडवीची उत्तरं त्यांना देऊ नकोस, कारण नाहीतर मग तुमचे संबंध बिघडतील. असं मी तिला सांगितलं. हा ॲक्च्युली मी अशा गोष्टी करत नाही, पण ते त्याचाच भाग होता म्हणून मी सांगितलं. मग नंतर 2 वर्षांनी हे परत मला आजी आजोबा त्यावेळेला माझा पत्ता शोधून आले होते आणि त्यांनी मला डायरेक्ट पेढ्याचा पुडा दिला. ते सांगितलं आता आम्हाला नातू झालाय, त्याचे हे पेढे. आणि मग जाता जाता त्या आजीनी सांगितलं की माझ्या मुलांनी नोकरी बदलली आणि त्याचा पगार आता बायकोपेक्षा जास्त झाला. म्हटलं चला आपलं कुठंतरी व्यवस्थित गेला असेल आपला, काहीतरी त्याने ऐकलं माझं. तर हे माझ्या लक्षात आलं की हे करायची गरज आहे. आणि तुम्ही आता उद्योजक वगैरे म्हणता, उद्योजकचा अर्थ काय असतो की संपत्तीची निर्मिती. बरोबर. पण समाजात अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी संपत्तीचा संबंध नसतो. जर मी असं समजतो की मी एक व्यक्ती घडवली आणि त्याचे समस्या त्याच्या घालवल्या, तर हे पण राष्ट्र निर्मितीचंच काम आहे. बरोबर. तर ह्या ध्येयानं मी काम करतोय आणि मला त्याच्यात आनंद मिळतो, हा सगळ्यात मोठा भाग. आणि आता माझी 60 झाली काही दिवसापूर्वी, पण मी 10 वर्षापूर्वी दादा वासवानी नावाचे एक संत होते, त्यांना भेटलो. त्यांना मी 1 to 1 तुला असं बसलायस तसं त्यांच्याशी 15 मिनिटं गप्पा मारत होतो. मग त्या काळात 50 नंतर काय करायचं हा मला कळत नव्हतं. परत जॉब करायचा का परत उद्योग करायचा का अजून काय करायचं, पण जगायला तर पाहिजे ना, असं नुसतंच बसून काय करणार. मग दादा वासवानींनी माझ्याकडे बघितलं, काय करता हे मला विचारलं आणि मग त्यांनी मला 2 गोष्टी सांगितल्या ज्या तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना पण कळल्या पाहिजेत. त्यांनी मला सांगितलं, ते हिंदीत बोलायचे. ते म्हणाले की जिंदगी बहुत आसान होती, आप लोग उसे कॉम्प्लिकेट करते हो. जिंदगी में सिर्फ 3 चीजें होती, लर्न, अर्न और रिटर्न. बाकी काही नसतं. पहिल्यांदा तुम्ही विद्यार्थी दशेत असता, मग नंतर तुम्ही उदरनिर्वाह करता आणि नंतर तुम्हाला हे परत करायचं जे काही तुम्हाला आयुष्यात मिळालं. मग त्यांनी मला सांगितलं, दीपकजी आप अभी रिटर्न मोड में हो, अभी आप इसी के ऊपर काम करो. मग त्यांनी मी काय करतो ते त्यांना मी सांगितलं. मग ते मला म्हणाले, यही आपकी जिंदगी आहे.
यही आप करो. मग मला तिथं डायरेक्शन मिळाली की जे आपण करतोय हेच सारखं करायचं. आणि मग त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली, मी काय आध्यात्मिक गुरु नाही आहे, पण त्यांनी सांगितलं की जन्माला आलेल्या आत्म्याला एक काहीतरी त्याचं काम असतं, त्यासाठी त्याचा जन्म झालेला असतो. पण दुर्दैवानं 90% जास्त आत्म्यांना ते कळतच नाही. मग ते येतात, स्वतः स्वकेंद्रित जगतात, आयुष्य काहीतरी करतात आणि मृत्यू होतो. आणि नंतर ते परत त्यांच्या लक्षात आलं की ज्या कारणासाठी आपला जन्म झाला होता ते काम राहिलंच. तर ते म्हणाले निदान तुला ते तरी कळलंय की आपला जन्म कशासाठी झालाय, तर हे काम करत राहा. म्हणजे त्यांनी मला सांगितलं की आप गुरु कॅटेगरी ना. म्हणजे आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे असं काम जे करतात लोक ते गुरु कॅटेगरी मधले. तर मी हे असं काय करतो, लोकांना वाटतं की मी काहीतरी बरं बोलतो, लोक मला कॉन्टॅक्ट करतात. आणि माझ्या लक्षात आलंय की नॉन कमर्शियल म्हणजे कुठलाही आर्थिक गोष्ट नसेल तर हे सगळं सोपं असतं. बरोबर. मी लोकांना सांगतो, पैसे द्यायचे नसतात, मी कोणाला पैसे देत नसतो. त्यामुळं लोकांचा संबंध वाढतो आणि मला त्याच्यात खूप आनंद मिळतो. मी खूप व्यक्तिमत्व घडवतो. म्हणजे लोकांना असं म्हणतात की व्यसनं लागतात, मला युवा लोकांना घडवण्याचं व्यसन. बरोबर. आणि मग ते अनेक प्रकारे होतं. कधी लेक्चर्समधनं होतं, पुस्तकांच्या वाचनातनं होतं, किंवा मग बोलून होतं. मग कधी अनेक स्टार्टअप्सना मी मेंटरिंग करतो. त्यात माझा आर्थिक हेतू नसतो, त्यांना काही मदत, कारण अनेक गोष्टी नेटवर्किंगच्या असतात. बरोबर. मग ह्या व्यक्तीला जाऊन भेट, मग त्यांना ती अपॉइंटमेंट मिळत नाही, मग मी मेल टाकली की मिळू शकते, कारण तो माणूस माझ्या ओळखीचा असतो. कारण आता काय झालंय की आमची 40 वर्ष एक्सपिरियन्स जनरेशन आहे. तर माझे जे अनेक मित्र आणि कलिग्स आहेत ते मोठ्या पदावर आहेत. बरोबर. कुठल्या तरी संस्थेचा डायरेक्टर वगैरे. तर त्यांना आम्ही हे रिक्वेस्ट करू शकतो की माझ्यासाठी या व्यक्तीला भेट. म्हणजे एरवी त्यांना ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या मी करतो. आणि त्यासाठी काही मी फाइंडर्स फी लावत नाही. आणि त्याचं चांगलं झालं तर आनंदच आहे. बरोबर. दुःख कशाला पाहिजे. सर, तुम्ही आत्ता या सगळ्यामध्ये बोलला होतात की आत्तामध्ये बऱ्याच लोकांना आपल्या स्वतःचा मार्गच कळत नाही, किंवा स्वतः लोकांना कळत नाही की कुठल्या डिरेक्शनने जायला पाहिजे. तर आज भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये आज बरेच लोक शिक्षण घेत असतात, बऱ्याच गोष्टी, पण आपल्याकडे दरवेळेला ओरड अशी होत असते की आपलं जे शिक्षण आहे ते शिक्षण आपल्या कुठल्याही बाजारपेठेमध्ये आत्ता सध्याच्या गोष्टीमध्ये कुठेही लागू होत नाही. त्यामुळे नोकऱ्याच मिळत नाहीत लोकांना साध्या शिक्षणावरती. तर आज ही सिच्युएशन आपली असताना नेमकं तरुणांनी काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपल्याला अपस्किलिंग केलं पाहिजे, कारण आपल्याला परत आता एआय कडे पण जायचं आहे, कारण त्याच्यावरती पण आता बरेच लोक बोलत आहेत सगळ्या गोष्टी. तर त्याच्या आधीचा हा पहिला प्रश्न की नेमकं कशा पद्धतीने लोकांनी काम केलं पाहिजे. आणि तुम्ही मगाशी सांगितलं की प्रत्येकाने स्वतःमध्ये स्किल्स आणि या सगळ्या गोष्टींवरती कसा फोकस केला पाहिजे. तुम्ही उदाहरण पण दिलं होतं एका इलेक्ट्रिक इंजिनियरचं. तर कशा पद्धतीने ते केलं पाहिजे आणि तो किस्सा पण आम्हाला सांगा, आणि कशा पद्धतीने आम्हाला केलं पाहिजे ते सगळं सांगतो. की मी आता या क्षेत्राची अनेक वर्ष इन्व्हॉल्ड आहे. अनेक शिक्षण संस्थांमध्ये पण मी अनेक रोल्समध्ये होतो. मी AICTच्या पण बोर्डवर होतो. आणि माझ्या एक लक्षात आलं की आपल्या पारंपरिक पालक आणि विद्यार्थी आहेत ते अजूनही त्या मॅकॉलेच्या परीक्षार्थी सिस्टीम मधनं बाहेरच नाही आले. बरोबर. त्यामुळं आपला विद्यार्थ्यांचा हेतू काय असतो की कॉलेजला काय जातं तर पदवी मिळवायची. तर पदवी मिळवणं हा हेतू नसायला पाहिजे. तर त्यासाठी मी एक फॉर्म्युला काढलेला आहे, डिग्री प्लस प्लस. तुमची जी काही पदवी आहे त्याला 2++ करायची. पहिलं प्लस आहे तो कौशल्य, आणि दुसरा प्लस आहे तो कार्यानुभव, म्हणजे वर्क एक्सपिरियन्स. जर दिवसाची तास 24 असतील तर तुमचं कॉलेज असतं साधारण एक 8-10 तास, म्हणजे उरलेले 16 तास आहेत. त्या उरलेल्या 16 तासात तुम्ही नवीन नवीन कौशल्य प्राप्त करा, ज्यामुळं तुम्हाला काही क्रिया करता येईल. कारण कौशल्य आणि ज्ञान ह्याच्यात फरक आहे. तुला उदाहरण देतो की टोमॅटो हे फळ आहे, हे झालं ज्ञान. बरोबर. पण फ्रूट सॅलेड करता येणं हे झालं कौशल्य. आणि ह्या फ्रूट सॅलेडमध्ये जरी टोमॅटो हे फ्रूट असलं तरी टोमॅटो घालायचं नाही, याला म्हणतात अनुभव. बरोबर. कारण तुम्ही जर फ्रूट सॅलेड म्हणून मग टोमॅटो का नाही घालत, त्याची चव आंबट होईल ना, याला म्हणतात अनुभव. आणि करता येणं, कृती करणं, याला म्हणतात कौशल्य. दुर्दैवाने आपल्याकडं आता गोष्टी बदलत आहेत आणि नवीन शैक्षणिक धोरणात खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि अनेक विद्यापीठं पण बदलत आहेत. पण अजूनही हे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मानसिकतेत येत नाही. तू जर विचारलंस तर पालक फक्त अभ्यास केला का हे विचारतात, असं कधी विचारत नाहीत की कौशल्य कुठलं घेतलं. तर ही मानसिकता बदलायची गरज आहे. याच्यावर पण मी खूप लेखन दिलंय, मी खूप लेक्चर्स पण घेतो. तर तुम्हाला जर एम्प्लॉयबल किंवा रोजगारक्षम व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर त्याला मेहनतीशिवाय पर्याय नाही. तुम्हाला पदवी पण महत्वाची आहे, कौशल्य पण महत्वाची आहेत, आणि नंतर कार्यानुभव म्हणजे वर्क एक्सपिरियन्स. जे पाश्चिमात्य देशांमध्ये हे असं चालतं. अमेरिकेमध्ये 16 वर्ष मुलामुलीचं झालं की त्याला घराच्या बाहेर काढतात.
आणि मग त्याला कुठेतरी काम करायला Earn and लागतं, learn पदर सुरू म्हणून. करा. बरोबर. म्हणजे असं म्हणतात की बराक ओबामांची मुलगी ते जेव्हा प्रेसिडेंट होते तेव्हा ती बाहेर पडली या सिस्टीम प्रमाणे. Okay. आणि एकदा मिशेल आणि बराक कुठेतरी पिझ्झा खायला का KFC मध्ये गेले होते, तर त्यांना सर्व करायला त्यांची मुलगी वेट्रेस म्हणून आली. ओके. त्यामुळे कुठलंही काम हलकं नसतं. तुम्हाला कार्यानुभव म्हणजे वर्क कल्चर हे आलं पाहिजे. ते वर्क कल्चरसाठी तुम्हाला बाहेर पडून करायला लागतं. आणि सुदैवाने आता भारतामध्ये स्टार्टअप कल्चर आहे, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत. जाऊन काम करा, पगार हा महत्वाचा नाही आहे, कार्यानुभव ही गोष्ट जी आहे ती महत्वाची. आणि कौशल्य सुद्धा दोन भागात आहेत, सॉफ्ट स्किल आणि हार्ड स्किल. इथं मी सगळ्यांना सांगतो की परदेशी भाषा शिका, जपानी भाषेवर जास्त फोकस करा. कारण जपान हा आपल्या जवळचा देश आहे, तिथली धोरणं आपल्या जवळची आहेत. आणि त्या देशाचं सरासरी आयुर्मान 83 आहे, आपल्या देशाचं सरासरी आयुर्मान 20 आहे. हो. आणि तिकडं भारतीयांना खूप चांगलं वागवलं जातं. आणि जर आपण जपानी भाषा शिकलात तर सर्व क्वालिफिकेशनच्या लोकांना जपानमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे. ओके. फक्त भाषा आली पाहिजे. ओके. आणि तिथं अजून एक घडलं की मी असं समजतो की बहुसंख्य जपानी लोकांना मधुमेह झालेला आहे. ओके. त्यामुळे देशाचं आर्थिक धोरण आहे चीनी कम. ओके. त्यामुळे चीनी लोक नको आहेत, बरोबर. त्यांना भारतीय लोक हवे. पण आपल्या मानसिकतेत काय, आपल्याकडे फॉरेन म्हणजे फक्त वेस्टवर्ड, हो, म्हणजे आपल्या दृष्टीनं इंग्लंड अमेरिका म्हणजे फॉरेन. हो. आता जपान आपला चांगला देश आहे, जगातली तिसरी अर्थव्यवस्था आहे आणि आपल्याला ते मानतात. तर तुम्ही हा विचार करायला पाहिजे. आणि नरेंद्र मोदी साहेबांनी एक चांगली गोष्ट केली होती. 4 वर्षापूर्वी त्यांनी त्यांचे शिंजो ॲबे म्हणून एक पंतप्रधान होते, हो, त्यांना पद्मविभूषण दिलं. आणि त्यावेळेला मोदींवर टीका झाली की असं का, पण नंतर तो शिंजो ॲबे गेले तिथं आणि त्यांनी सगळी धोरणं प्रो इंडिया केली. त्यामुळे भारतीयांना तिथं रेड कार्पेट आहे. तर अशा पद्धतीत सर्व लोकांनी या प्लस प्लस फॉर्म्युलाचा जर वापर केला तर कुणीही रोजगाराशिवाय वेगळा राहू शकत नाही. बरोबर. सर, आता तुम्ही म्हटलात की आता 21 वर्षात मी काम करतो, आता हे युग हे AIचं युग आहे असं म्हटलं जातं. AI सही करता लोक प्रत्येक ठिकाणी आता AIचा अंतर्भाव लोक करायला लागलेत. प्रत्येक गोष्टीमध्ये आता लोक AIचा वापर करायला आहे. तर हे AIचं युगामध्ये लोकांमध्ये बरेच प्रश्न आहेत. त्याच्यावर AI बद्दल भीती पण, ChatGPT वगैरे सगळं आल्यानंतर लोकांच्या मनात भीती अशी झाली की नोकऱ्या जातील का. तर खरंच AI मुळे नोकऱ्या जातील का, आणि AI मुळे असंही म्हटलं होतं की नवीन नोकऱ्या तयार पण होतील, त्या कुठल्या प्रकारच्या असतील, आणि ह्या दोन प्रश्नांची उत्तर लक्षात ठेव की AIच्या आधी आपण एक लक्षात ठेव, कुठलंही तंत्रज्ञान आलं की काही रोजगार जातो. या विषयावर नया दौर नावाचा एक सिनेमा BR चोप्राने काढला होता 60च्या युगात. मग त्या काळात त्यांनी एक घोडागाडीवाला आणि मोटारवाला यांची रेस दाखवली होती. ओके. आता तू विचार कर, मी लहानपणी आम्ही सोलापूरहून यायचो तर आम्हाला टांग्यातनं घरी यायचं लागायचं. आता टांगा एकतरी दिसतो का, नाही. मग टांगे गेले आणि त्याच्याऐवजी रिक्षा आल्या. मग आता तू असा विचार केलास का की रिक्षावाल्यांनी टांगेवाल्यांच्या नोकऱ्या घालवल्या का. बरोबर. हे तंत्रज्ञान येतं, नोकऱ्या जातात. अशा आमच्या क्षेत्रात वेव्ज येतात आणि जातात. आपलं काम काय आहे की तुम्ही असं गोष्ट करा की जी तुम्हाला ते तंत्रज्ञान वापरून करता येईल. यामुळं अनेक नोकऱ्या जाणार आहेत. पूर्वी एक्झिक्युटिव्ह असिस्टंट असत, आजकाल चॅटबॉट्स हे खूप चांगलं काम करतात. त्यामुळे नोकऱ्या नक्की जाणार आहेत. जे रिपिटेटिव्ह जॉब्स आहेत, क्लेरिकल जॉब्स आहेत, ते नक्की जातील. पण नवीन जॉब पण तयार होत आहेत. AI मध्ये चॅटबॉटचे काम करून घेणं याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात. आणि स्मार्ट AI युजर हे सर्व इंडस्ट्रीजना पाहिजेत. आणि अजून एक गोष्ट आहे की लोकांना हे कळत नाही, AIच्या मध्ये डेटा अनालिटिक्स हे एक अतिशय महत्वाचं सायन्स आहे, डेटा सायन्स. आणि ह्या डेटा सायन्समध्ये नॉन डिजिटल डेटा AIला कळत नाही. आणि आपल्याकडं 2005 नंतरचा बऱ्यापैकी डेटा नॉन डिजिटल आहे, पण आधीच्या डेटाचं काय. आता आपल्या ब्रेनमध्ये, आता माझ्या पिढीचा जर विचार केला तर आम्ही मागच्या शतकात पण खूप शिकलो. आता ते ज्ञान माझ्या मेंदूमध्ये आहे, ते रेफरन्सेस माझ्या मेंदूमध्ये आहेत. आता AI चॅटबॉट उत्तर देईल मला बेस्ड ऑन ज्या पद्धतीला त्याला फीड केलं जातं. आणि अजून एक त्याचा प्रॉब्लेम असा आहे की AI चॅटबॉट्सना जो माहिती मिळते ती त्या देशातली मिळते. म्हणजे आता अनेक लोक हे करू नये पण करतात, ते AI चॅटबॉटला विचारतात की मला अमुक अमुक झालंय, मी कुठलं औषध घेऊ. आता हेल्थ केअर आणि मेडिकल साठी AI वापरणं आणि अशा पद्धतीने वापरणं हे चुकीचं आहे. बरोबर. पण ते जो उत्तर तो देतो ते त्याला फीड केलेल्या अमेरिकन डेटाबेसवर आहे, आपल्याकडचा डेटा नाही आहे. आणि त्यामुळे फिजिशियनकडे जाणं हेच त्याचं उत्तर आहे. पण लोक आजकाल असं करत नाहीत. पण AIचा चांगल्या प्रकारे वापर करून तुम्ही आपल्या रेग्युलर जीवन पद्धतीत ते चांगल्या प्रकारे वापरू शकता. आता तू विचार कर की गुगल मॅप आपण सहज वापरतो, पूर्वी तर नव्हतं. आता ते काय, कुठलंही जाताना तुम्ही गुगल मॅप वापरा आणि त्याच्याप्रमाणे जा. आता गुगल मॅप तुम्ही वापरता म्हणजे तुम्ही AI वापरता, कारण गुगल मॅप युजेस AI. मी बघितलं होतं, मी एकदा शिर्डीला चाललो होतो आताच 2 महिन्यापूर्वीच,
आणि दुपारी 12च्या आसपास मी बघितलं की काय आहे, तर मला न सांगता ते सांगायला लागलं की इथं जवळ जेवण मिळतं. आता मी काही विचारलं नव्हतं त्याचं. बरोबर. आता हे अशा पद्धतीने ते लोक काम करतात. हम्म. तर हे लोन सगळीकडे येणार आहे. सर्व प्रकारे ह्याचा फायदा घेतला पाहिजे. जर तंत्रज्ञान असेल आणि ते सकारात्मक असेल तर ते नक्कीच तुम्हाला फायदेशीर आहे. पण मी लोकांना हे सांगतो की अंधविश्वास ठेवू नका. कारण AI दरवेळेला तुम्हाला 100% बरोबरच माहिती देईल का सांगता येत नाही. पण मी अमेरिकेत गेलो होतो 2 महिन्यापूर्वी. तिथं मी 2 गोष्टी ऐकल्या. मी त्या 2 गोष्टी तुला सांगतो. एका मुलीची कथा आहे. ती 17-18 वर्षाची मुलगी होती आणि ती ब्रोकन होम मधली होती. ती एकटीच राहायची आणि आई वडील अधनमधनं भेटायचे तिला. आणि तिचा एका चॅटबॉटवर विश्वास जडला. मी असं समजूया की चॅटबॉटची त्याची मैत्री झाली. म्हणजे आपल्या घरात पारंपरिक घरात आई वडील आजी आजोबा अशी एक व्यक्ती असते. आता त्या मुलीनी ते नातं त्या चॅटबॉटमध्ये शोधलं. मग ती असं सकाळी उठल्यावर त्या बॉटशी बोलायची, मग संध्याकाळी गेल्यावर काय दिवसात काय घडलं आणि मग तो पण उत्तर द्यायचा. आता एकदा बोलता बोलता त्या चॅटबॉटने असं उत्तर दिलं की तुझ्या जगण्याला काही अर्थ नाही. तर त्या मुलीने आत्महत्या केली आणि चिठ्ठी लिहिली की माझ्या चॅटबॉटने मला सांगितलं की माझ्या जीवनाला काही अर्थ नाही. बापरे. आता हा मूर्खपणा आहे. तुम्ही चॅटबॉटवर असा विश्वास ठेवू नका. आता ह्याच्यात प्रश्न असा आहे की चॅटबॉटला तुम्ही असं विचारू शकत नाही की तू असं उत्तर का देतोयस. तर कुठलीही कंपनी अल्गोरिथम सांगत नाही. आणि याच कारणासाठी ChatGPT-4ची जी पेरेंट कंपनी आहे ओपन AI, त्या कंपनीतल्या एका इंजिनियरचं आणि टॉम अल्टमन ज्यांचा CEO आहे यांचा वाद सुरू होता. त्याचं म्हणणं होतं की तुम्ही अनेक देशांच्या प्रायव्हसीचा भंग केलेला आहे त्यांचा डेटा वापरून. आणि जर तुम्हाला युजरने विचारलं की हे कुठल्या बेसिसवर तुम्ही उत्तर देता तर ते तुम्ही सांगायला पाहिजे. तर ते त्यांचा वाद पराकोटीला गेला. शेवटी त्या माणसाने फ्रस्ट्रेट होऊन न्यूयॉर्कमध्ये आत्महत्या केली. बापरे. तर हे असं AIचं विश्व आहे. त्याच्यात अनेक निगेटिव्ह गोष्टी पण आहेत. आता जे आपण बोलतोय हेच तंत्रज्ञान गुन्हेगार पण वापरतात. त्यामुळे सायबर क्राईम पण हायटेक क्राईम्स होत आहेत. आणि सोशल मीडियावर लोक आपलं जीवन प्रकाशित करतात रोजनिशी सारखं. पण तुम्ही अजाणतेपणानं हा सगळा डेटा क्रिमिनल्सना सांगताय. म्हणजे आज काही वर्षापूर्वी असा एक गुन्हा घडला होता की एक असं आयसोलेटेड घर होतं आणि तिथं रॉबरी झाली. कारण ते लोक पिकनिकला गेले होते. मग जेव्हा ते नंतर सापडले आणि तेव्हा पोलिसांनी त्यांना विचारलं की तुम्हाला कळलं कसं की या घरात कोणी नाहीये. तर त्यांनी उत्तर दिलं फेसबुकवर. कारण हे लोक पिकनिकचे फोटो टाकत होते. मग त्यांना लक्षात आलं की हे लोक सुट्टीवर गेलेत म्हणजे हे घर मोकळं आहे. तर आपण सजग करणं जरुरीच आहे. आणि सध्या मी अजून एक उपक्रम करतो तो म्हणजे सायबर संस्कार. आता आपण जेव्हा मुलांना शिकवतो संस्कार नागरिक शास्त्र वगैरे तर त्यांना तुम्ही डिजिटल संस्कार पण त्यात ऍड करायची गरज आहे. कारण आता होतं काय की 12-13 वर्षाची मुलं झाली की त्यांच्या आयुष्यात 2 उपकरणं येतात. 2 व्हीलर म्हणजे दुचाकी वाहन आणि दुसरं म्हणजे मोबाईल फोन. आता दुचाकी वाहनाचं सगळं मॉडेल रेग्युलेटेड आहे. तुम्हाला लायसन्स घ्यायला लागतं, टेस्ट द्यायला लागते आणि मग ट्रॅफिक रूल्स आहेत. मोबाईलच्या बाबतीत काय काहीच नाही. किती लोक मोबाईल फोन कसा वापरायचा याचं ट्रेनिंग काही नाही. कुठला काय केलं की गुन्हा हे पण नाही. तर या बाबतीत मी एक फ्रेमवर्क डेव्हलप केलंय. त्याचं नाव आहे सायबर संस्कार. की काय केलं की चूक आणि काय करू नका, मर्यादित वापर करा, सतत सेल्फी काढू नका. नंतर सायबर कायद्याचं जुजबी ज्ञान हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की हा सायबर गुन्हा झाला आणि मला कोणी सांगितलंच नव्हतं. मला कोणी सांगितलं नव्हतं असं नाही. तुझं कर्तव्य आहे. म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत. पोर्नोग्राफिक क्लिप पाठवणं हा सायबर गुन्हा आहे. पण लोकांना माहितीच नसतं. आणि ज्या व्यक्तीला तुम्ही पाठवलं तिने उद्या जर पोलीस कंप्लेंट केली की मला आक्षेपार्ह माहिती मिळाली तर हा माणूस अरेस्ट होतो. बरोबर. पण हे ज्ञान नसतं. तर हे आपल्या माध्यमातून मी हे सांगतो की सर्व शाळा कॉलेजेसमध्ये किमान 2 तासाचं प्रबोधन करणं हे कायद्यानुसार बंधनकारक असलं पाहिजे. आणि कायदा जाऊ दे कारण सगळ्याच गोष्टी काही सरकार करणार नाही. तुम्ही करा ना, आत्मप्रबोधन करा. बरोबर. पालक सजग झाले पाहिजेत. त्यांनी मोबाईल फोन द्यायच्या आधी या गोष्टीची माहिती करून घेतली पाहिजे. किती पालकांना माहिती असतं. बरोबर. तुम्ही माहिती करून घ्या आणि आपल्या मुलामुलींचं त्यांना योग्य प्रशिक्षण द्या. हे महत्वाचं आहे. सर तुम्ही आता आपण सगळ्या AIच्या सगळ्यात थोडंसं बघायला तर निगेटिव्ह आणि काळजी कशा पद्धतीने घेतली याच्याबद्दल बोललो. पण आपला सेगमेंट हा उद्योजकतेवरती आहे. उद्योजकांची मुलाखत आपण घेत आहोत. तर AI मध्ये आता नवीन कुठल्या संधी तयार होत आहेत आणि आता भारत एक स्टार्टअप्सची पण एक मोठी राजधानी, भारत जगाची स्टार्टअप राजधानी बनत चाललाय.
तर AI मध्ये स्टार्टअप आणि उद्योग तयार करण्यासाठी कुठले ऑप्शन्स आता अवेलेबल आहेत? तुम्ही या क्षेत्रात तज्ञ आहात, आम्हाला नक्कीच सांगा. तर मी ह्याच्यावर एक पुस्तक पण लिहिलंय, लघु उद्योजकांसाठी माहिती तंत्रज्ञान. म्हणजे छोटे उद्योजक आहेत, त्याच्यात अनेक आस्पेक्ट्स आहेत. AI हे एकमेव नाहीये. ब्लॉकचेन म्हणून एक टेक्नॉलॉजी आहे, बरोबर, ती सिक्युरिटी मधली आहे. पण माझा मेळ उद्योजकतेना आणि उद्योजकांना मी सांगतो की तंत्रज्ञान हा त्यातला सेकंडरी इश्यू आहे. पहिला महत्वाचा इश्यू काय आहे की तुम्हाला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आलं पाहिजे. मी तुला एक छोटी गोष्ट सांगतो की ही गोष्ट सुमारे 10-12 वर्षापूर्वीची. 2 अमेरिकन इंजिनियर पॅरिसला गेले आणि ते ऑपेरा बघत होते. ओके. आणि रात्र झाली आणि ते बाहेर पडले. नेमका त्याच दिवशी पॅरिसमध्ये संप झाला. ओके. त्यामुळे त्यांना ते रस्त्यावर उभे होते आणि तो पॅरिस होतो म्हणून भटकी कुत्री आली नाहीत. भारतात असं शक्य नाही. तुम्ही कुठेही रात्री उभं राहिलं तर पहिल्यांदा भटकी कुत्री येतात, पण पॅरिस असल्यामुळे तसं नाही झालं. आणि मग एक ऑपेरा आर्टिस्ट बाहेर आली आणि तिच्या लक्षात आलं काय झालं. मग तिने सांगितलं की आज आमचा संप आहे आमच्या देशात, तुम्हाला माहिती नाहीये कारण तुम्हाला फ्रेंच येत नाही, पण सगळी पब्लिक ट्रान्सपोर्ट यंत्रणा संपावर आहे, तर मी तुम्हाला सोडते. मग त्यांनी सांगितलं की आम्ही या हॉटेलमध्ये राहतो. मग त्या ऑपेरा आर्टिस्टने त्यांना सोडलं. फक्त सोडल्यानंतर तिने एक सांगितलं की मला आउट ऑफ द वे जायला लागलं, तर तुम्ही मला 100 युरो द्या. ओके. असं दिलं. त्याच्यानंतर ती ऑपेरा आर्टिस्ट झोपली. पण ते 2 अमेरिकन इंजिनियर झोपू शकले नाही कारण त्यांच्या डोक्यात टीप पेटली आणि उबरचा जन्म झाला. ओके. आता उबरने काय केलं की ज्याच्याकडे गाडी आहे, वाहन आहे आणि ज्याला वाहन पाहिजे हे कनेक्ट करणं. आता ह्याला उबरायझेशन ऑफ इकॉनॉमी म्हणतात. आणि आपल्या देशात पण अनेक स्टार्टअप्स आहेत की जे ह्या कन्सेप्टवर आहेत. तर माझं सर्व उद्योजकांना मी सांगतो की तुम्ही टेक्नॉलॉजी हे सेकंडरी आहे, पहिल्यांदा बिझनेस प्रॉब्लेमवर फोकस करा. आणि आपल्या देशात अनेक समस्या आहेत. ट्रॅफिक प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, शेतीचा आहे. कुठला प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे त्याच्यावर सोल्युशन काढा आणि मग तंत्रज्ञान कुठलं वापरायचं हे करा. असं तुम्ही म्हणू नका की मला AI वापरायचं आहे म्हणून मी उद्योजक झालो, हे बरोबर नाही. बरोबर. आता भारतात सुद्धा आणि महाराष्ट्र सरकारने पण AI धोरण केलंय आणि शेतकऱ्यांना करतायत. तर या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत, याचा वापर करा, या गोष्टींचा फायदा करून घ्या. मी अजून एक सांगतो की एक उद्योजकतेचं एक करिअर आहे, करिअर पण म्हणा किंवा उद्योजकता म्हणा. त्याच्यावर मी एक पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे डिजिटल चतुर. डिजिटल चतुर. ओके. आता हे सगळं आपल्याकडे देशामध्ये अनेक लोक आहेत ग्रामीण भागात, निमशहरी भागात, की ज्यांना अजून डिजिटल टेक्नॉलॉजी व्यवस्थित वापरता येत नाही. मग तुम्ही ह्या शिका आणि त्यांच्या घरी जाऊन हँड होल्डिंग करा आणि पैसे लावा. बरोबर. आणि खूप मोठ्या प्रमाणावर तुम्हाला अर्थनिर्मिती होऊ शकते. आता GST झालं, अनेक छोटे छोटे उद्योग आहेत, त्यांना ते फॉर्म भरा, हे करा ते करा, त्यांना काही डेटा एंट्री ऑपरेटर परवडत नाही, त्यांना IT ऑफिसर परवडत नाही. बरोबर. पण आपल्याकडे अनेक असे लोक आहेत, त्यांनी या गोष्टीचं ज्ञान घ्यावं आणि लघुउद्योजक आणि छोट्या उद्योगांना सांगायचं की मी आठवड्यातनं 4 तास येईन, तुझी सगळी व्हाउचर्स दे, मी एंटर करतो, पोर्टलवर टाकतो आणि तुम्हाला पैसे दे, झाला ना उद्योग. बरोबर. अशा अनेक गोष्टी आहेत आणि ह्या जर तुम्ही केल्या, शेवटी काय आहे, उद्योजकता ही एक मानसिकता आहे. म्हणजे कुठलाही माणूस उद्योजक नाही होऊ शकत. बरोबर. अमुक माणूस उद्योजक झाला म्हणून मी नाही, असं नाही. तुमच्यात ती मानसिकता पाहिजे. तुम्हाला ही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्सची मानसिकता पाहिजे. नंतरचा जो भाग आहे तो म्हणजे कमर्शियल कॅश फ्लो. म्हणजे असे खूप कमी उद्योजक आहेत की जे स्वतःची लाईफस्टाईल कमी करून आपल्या उद्योगावर पैसे लावते. ज्याला 4 पैसे मिळाले की पहिल्यांदा स्वतःवर खर्च करतात. बरोबर. तर ही मेंटॅलिटी पण चुकीची आहे. तुम्ही उद्योजक आहात तर मग उद्योगावर पैसे लावा. बरोबर. मग VC फंडिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण तुमची आयडिया सॉलिड पाहिजे. बरोबर. सर, आपण आता एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या आस्पेक्टबद्दल बोललो, वेगळ्या पैलूंबद्दल बोललो, तुम्ही आम्हाला इतकं छान सगळ्या प्रश्नांबद्दल समजावून सांगितलं. तर आता आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मला तुम्ही 63 पुस्तकं, आता तुमचं आता 63वं पुस्तक आता तुम्ही प्रकाशित करणार आहात. तर या संपूर्ण साहित्याचा तुम्ही मगाशी सांगितलं, तुम्ही लोकांना समजावून सांगण्याच्या ज्यातून तुमच्या साहित्य संपदेचा उगम झाला. तर आज आपण कुठल्या विषयांवरती आपण एवढी साहित्य संपदा तुम्ही तयार केली आहे, निर्माण केली, तर कुठल्या विषयांवर तुम्ही आता लिहिलं आणि तुम्ही ब्रेल लिपीमध्ये सुद्धा पुस्तकं हे केली आहेत. तर ते नेमकं कशा पद्धतीने मला करावं असं वाटलं आणि कसं झालं? ते काय झालं की मी 90च्या दशकात लेखन सुरू केलं आणि लेखन म्हणजे मला साहित्यिक व्हायचं नव्हतं, पण मला हे माध्यम सापडलं की लोकांना माहिती द्यायची असेल तर. आणि माझे पुस्तकं फक्त डिजिटल तंत्रज्ञानावरच आहेत, मी बाकी कुठल्या विषयावर लिहित नाही. तर आमच्या क्षेत्रात बदल घडत असतात, मग विषय मिळत जातात. बरोबर. सुरुवातीची माझी पुस्तकं होती ती त्या काळाच्या तंत्रज्ञानासाठी होती. आता सध्या AI हॉट आहे म्हणून मी 3 पुस्तकं AI वर लिहिली. मध्ये मी सायबर क्राईम वर लिहिलं,
नंतर मध्ये सस्टेनेबिलिटी म्हणजे स्मार्ट एन्व्हायरमेंट ह्याच्यावर पण लिहिलं. हम्म. आता काय झालं की 8 वर्षापूर्वी मला एक निरंजन पंड्या नावाची एक व्यक्ती भेटली. ओके. ते पुन्हा ब्लाइंडमॅन असोसिएशनचे प्रमुख होते. हम्म. आणि मग ते मला म्हणाले की दीपक काहीतरी तू आमच्या लोकांसाठी कर. मग मी त्याला म्हटलं की काय गरज आहे. तर गरज अशी होती की नवीन तंत्रज्ञानाविषयी ब्रेलमध्ये माहिती नव्हती आणि ती पुस्तकं घेऊन जाणं वगैरे त्यांना शक्य नव्हतं. मी माझी पुस्तकं प्रायोगिक तत्वावर ब्रेलमध्ये कन्वर्ट केली. ओके. आणि मग ती मी पदरमोड करून वाटली. मग ते त्यांना आवडली. मग आता मला आनंद वाटतो की माझी 10 पुस्तकं मी ब्रेलमध्ये कन्वर्ट करून पूर्ण महाराष्ट्रभर दिली आहेत. आणि ती एक यंत्रणा चांगली आहे. मला एक नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड म्हणून महाराष्ट्राची संस्था आहे, त्यांच्या बरोबर मी काम करतो. माझं नवीन पुस्तक आलं की ते ब्रेलमध्ये कन्वर्ट करतो. ओके. आणि मग त्याची एक कॉपी बघतात ते, मग त्याचे स्केलअप होतं. मग आजकाल काही कॉर्पोरेट्स पण मला मदत करतात. आमचं ध्येय काय आहे की महाराष्ट्रात सुमारे 150-200 अंधशाळा आहेत, तिथं ही विद्यार्थी शिकतात. त्या प्रत्येक शाळेमध्ये हे पुस्तक गेलं पाहिजे. ओके. आणि ते पुस्तक म्हणजे त्यात ज्ञान गेलं पाहिजे, कारण शेवटी समाजातल्या सर्व घटकांना हे तंत्रज्ञान कळलं पाहिजे. बरोबर. तू AI म्हणतोस, AI का तुलाच का माहिती पाहिजे, त्यांना पण मिळायला नको का? बरोबर, एक्झॅक्टली. मग ते त्यासाठी हे केलेलं आहे. आणि मला आनंद वाटतो की मागच्या वर्षी त्यांनी मला साक्षरता दिवशी बुक डेला त्यांनी मला स्पेशल सायटेशन ऑफ मेरिट देऊन माझा सन्मान केला होता. वा. पण फार कमी लोक हे असं करतात. बरोबर. सर, आज खरंच खूप बरं वाटलं की एवढ्या सगळ्या वेगवेगळी जर्नी, आपला संपूर्ण प्रवास सांगितला तुम्ही. प्रत्येक गोष्टीबद्दल आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या गोष्टींमध्ये तुम्ही कसे घडत गेलात आणि अनुभवातनंच तुम्ही हे प्रत्येक गोष्ट तुम्ही आता करत आहात आणि त्याच्याबद्दल तुम्ही इतक्या लोकांचा फायदा, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की लोकांना त्याचा फायदा तुम्ही करून देत आहात. ही खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही आज आम्हाला सांगितलीत. आणि एवढ्या तुमच्या वेळापत्रकातनं आम्हाला आमच्याकडे वेळ दिलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात, याच्याबद्दल हिंदुस्तान पोस्टकडनं आपले मनपूर्वक आभार. थँक्यू. नमस्कार. तर हे होते दीपक शिकारपूर सर. आणि यांनी आपल्याला संपूर्ण त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी कुठल्या टप्प्यावरती कुठली माणसं त्यांना भेटत घेतली आणि त्या माणसांनी त्यांना कशा पद्धतीने त्यांचं आयुष्य घडवलं आणि त्याच्यावरती लोकांना आज त्याचा कसा फायदा करून देत आहेत ह्याच्याबद्दल त्यांनी आपल्याला विस्तृत सांगितलं. त्यांच्या साहित्य संपदेबद्दल त्यांनी आपल्याला विस्तृत सांगितलं. त्यांच्या संपूर्ण टेक्निकल या नॉलेजबद्दल ते आता कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवत आहेत ह्याच्याबद्दल आपल्याला सांगितलं. तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.